पुणेकरांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे। पुण्यातील रिंग रोडच्या भूसंपादनाबाबत मोठा पेच निर्माण होऊन काम थांबले। रिंग रोडच्या भूसंपादनाला ब्रेक लागण्यामागं नेमकं काय कारण आहे सांगतो, पण त्या अगोदर थोडक्यातला फॉलो करा। पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण म्हणजेच PMRDA आणि पुणे महानगरपालिका यांच्यातील पैशांच्या वादावरून रिंग रोडच्या भूसंपादनाला आता मोठा ब्रेक लागलाय। या प्रकल्पासाठी लागणारा अवाढव्य खर्च नेमका कोणी करायचा यावरून सध्या मोठा पेच निर्माण झालाय। खरं तर महापालिकेत समाविष्ट झालेल्या 23 गावांचे सर्व अधिकार आता महापालिकेकडे वर्ग झाले आहेत। त्यामुळे PMRDAचं असं म्हणणं आहे की भूसंपादनासाठी लागणारा निधी महापालिकेने द्यावा, तर दुसरीकडे रिंग रोड प्रकल्प हा PMRDAचा असल्यानं निधी देण्याबाबत महापालिकेनं आपले हात वर केलेत। यामुळे आंबेगाव, पिसोळी, वडाचीवाडी आणि मांजरी यांसारख्या 11 गावांमधील जमिनीचं मोजमाप आणि मूल्यांकन पूर्ण होऊनही प्रत्यक्ष खरेदी थांबली आहे। साधारण 83 किलोमीटर लांबीच्या आणि 65 मीटर रुंदीच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचं भवितव्य आता थेट मुख्यमंत्र्यांच्या निर्णयावर अवलंबून आहे। जोपर्यंत निधीचा प्रश्न सुटत नाही तोपर्यंत रिंग रोडचं काम कागदावरच राहणार असल्याचं दिसून येतंय। PMRDA आणि महानगरपालिकेमधील या प्रशासकीय डेडलॉकवर नेमका काय तोडगा निघतोय याकडे पुणेकरांचं लक्ष लागून आहे। रिंग रोडचा हा खर्च महापालिकेनं करावा की PMRDAनं? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच महत्त्वाच्या अपडेटसाठी थोडक्यातला फॉलो करा। बातमी म्हणजे थोडक्यात।